नमस्कार, मी कोमल. आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीची दाल खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर बऱ्याचदा जेवण काय बनवावं हा प्रश्न पडला तर आपल्याला जी आठवते ती म्हणजे दाल खिचडी. तर सगळ्यांनाच आवडणारी आणि तितकीच टेस्टी अशी आजची रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर दाल खिचडी बनवण्यासाठी इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि मुगाची डाळसुद्धा घेतलेली आहे. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जरी घेतले, दोन्ही मिक्स डाळी घेतल्या तरीसुद्धा चालतात, पण मी फक्त मुगाचीच डाळ घेतलेली आहे. आणि इंद्रायणी तांदळाचीच मी दाल खिचडी आज बनवणार आहे, कारण इंद्रायणी तांदळाला स्वतःची अशी छानशी टेस्ट असते आणि अगदी मऊ असा भात होतो त्याचा. त्यासाठी मी शक्यतो दाल खिचडी बनवते त्यावेळेस इंद्रायणी तांदूळच वापरते. तुम्हाला जर इंद्रायणी तांदूळ आवडत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही तांदळाचा जो तुम्ही वापरता तांदूळ नेहमी घरी, त्या तांदळाची जरी दाल खिचडी बनवली तरीसुद्धा छान होते. पण मला जर विचाराल तर मी शक्यतो इंद्रायणी तांदळाचीच दाल खिचडी बनवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण कुकरमध्ये दाल खिचडी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे ते बघून घ्या. तर मी कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण कट करून घेतलेला आहे, दाल खिचडीमध्ये खूप छान लागतो खाताना, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे आणि थोडेसे खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. तर मी एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि 2 काळी मिरी घेतलेली आहेत. थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते मी नंतर किसून टाकणार आहे तेलामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कुकर गरम झालेला आहे, कुकरमध्ये तेल टाकून घेते मी. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाल खिचडी बनवली जाते, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा दाल खिचडी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल अशी दाल खिचडी. तर तेल टाकून घेते मी. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. गरम गरम दाल खिचडी सोबत लोणचं आणि उडदाचे पापड जर असतील तर खूपच भारी लागतं खायला. मग चपाती भाकरी नसली तरी चालते. तर तेल गरम झालेलं आहे, मी मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली आहे आणि जिरे टाकून घेते. आता कढीपत्ता आणि मिरची टाकली सुरुवातीला आणि कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे सगळं छान असं भाजलं जाईल. तर हा जो आपण लसूण घेतला आहे कट करून तो सुद्धा टाकून घेते मी. आणि छान असं कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे. खडे मसाले जे घेतले होते ते सुद्धा मसाले टाकून घेते मी याच्यामध्ये. दाल खिचडी बनवताना टोमॅटो थोडासा जास्तच टाकायचा, दाल खिचडी खूप छान लागते. हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हा कांदा जो आहे तो मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. तर कांदा भाजतोय तोपर्यंत मी थोडंसं आलं जे घेतलं होतं ते किसून टाकते या किसणीने. दाल खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते आलं असं किसून टाकलं की. तर ही छोटीशी किसणी आहे, याच्याने मी खिसून घेतलं आहे आलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा सुद्धा सॉफ्ट झालेला आहे, तर मी टोमॅटो टाकून घेते याच्यामध्ये. टोमॅटो सुद्धा छान असं सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा. एक 2-3 मिनिटे टोमॅटो मी भाजून घेणार आहे सुरुवातीला.
तर कांदा आणि टोमॅटो छान असा भाजलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकते मी, धनेपूड टाकते थोडी, अगदी थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी, आणि अर्धा चमचा लाल मिरची पूड सुद्धा टाकते मी याच्यामध्ये. तर खिचडीला रंग सुद्धा छान येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते. तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट जास्त टाकलं तरी चालेल, पण मी अर्धा चमचाच टाकलेला आहे. तर हे छान असं मिक्स करून घेते. आणि हिंग टाकायला विसरायचं नाही. दाल खिचडीमध्ये हिंग टाकलं की दाल खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, मी थोडंसं हिंग टाकून घेते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाला वगैरे छान असा भाजलेला आहे. तर तांदूळ जे धुवून घेतलं आहे ते तांदूळ सुरुवातीला मी टाकून घेते कुकरमध्ये. तर मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला म्हणजे ज्या प्रमाणामध्ये खिचडी बनवायची आहे त्यानुसार तांदूळ कमी जास्त घेऊ शकता. तर छान असा वास येतोय मसाल्यांचा वगैरे. तर व्यवस्थित हे तांदूळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तांदूळ वगैरे. तर आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. तर इंद्रायणी तांदळाला पाणी थोडंसं जास्तच ओतायचं, कारण की तो भात जितका मऊ होईल तितकं खाताना सुद्धा छान लागतो. तर मी 2 वाटी तांदूळ घेतला होता, तर मी या ग्लासाने 2.5 ग्लास पाणी ओततीये या डाळ खिचडीमध्ये. कारण की मला ही खिचडी जी आहे ती अशी मऊच आवडते आणि लहान मुलांना सुद्धा अशी मऊ जर खिचडी असेल तर मुलं सुद्धा आवडीनं खातात. तर आता कोथिंबीर टाकून घेते मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेते मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मी याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तयार आहे गरमागरम अशी दाल खिचडी आणि सोबतच वरून थोडंसं तूप आणि लोणचं. खूप छान असं लागतं दाल खिचडी सोबत लोणचं, पापड. तर मी गाजर सुद्धा ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा, अशा पद्धतीने जर दाल खिचडी बनवली तर ती अगदी टेस्टी अशी तयार होते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा दाल खिचडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.